आता सकाळी सकाळी आपल्याला कॉलेजला जायला एवढं चालावं लागेल हे आपल्याला कधी वाटलं नव्हतं. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता इकडे आहे ना आपले सगळे कार्यकर्ते झोपेल होते, कारण त्यांना आहे ना आज काय कॉलेज नव्हतं. पण आता मला कॉलेज आहे म्हणून मला आहे ना सकाळी लवकरच उठावं लागलं. त्यामुळे आवरून आहे ना लगेच निघालो होतो कॉलेजकडे जाण्यासाठी. पण त्याच्या आधी आपल्याला जायचं होतं हॉस्टेलला, कारण आपण आहे ना काल रात्रीपासून अभिभायाच्या रूमवर होतो. आता भाऊची रूम इतकी लांब आहे ना का सकाळी सकाळी जेवढं चालायला जीवावर आलो होतं फार माझ्या. पण आता काय करणार आहे म्हणलं, आपल्याच अंगात मस्ती होती यायची, मग काय जिरले आपले आज. आता काल जायचे साबी भैया म्हणला होता तुला सकाळी सोडायला येतो कॉलेजला, पण तो काय झोपेत होता, तो काय उठायला तयारच नव्हता. त्याच्यामुळे पहिलं आपल्या हॉस्टेलला आलो होतो आणि आवरून डायरेक्ट निघालो होतो कॉलेजला जाण्यासाठी. आणि त्यात कॉलेजला आलो तर आपले सगळे मित्र इकडे ग्राउंडवरच फिरत होते, कारण आपण कॉलेजला कमी आणि ग्राउंडवर जास्त राहतो. त्यामुळे मग त्यांच्या सोबत इकडे बसलो होतो निवांत. त्यात कॉलेजचे सगळे लेक्चर केले होते, लय बोर होत होतो रूमवर आल्यानंतर. त्यामुळे खाली आलो ना आज डायरेक्ट कॉफी घेतली होती. मला रोज चहा पिऊन वैतागलो होतो, आज आहे ना काहीतरी वेगळं करू. आणि कॉफी पिऊन झाली होती. संध्याकाळी मी पण निघालो होतो बाहेर, कारण उद्या सुट्टी असल्यामुळे आपल्याला आज जायचं होतं आपल्या आत्याकडे. त्यामुळे तेजस भाऊ सोबत मी पण निघालो होतो आत्याकडे जाण्यासाठी. आता कॉलेजच्या सुट्टीची नोटीस यायच्या आधीच मी निघालो होतो आत्याकडे जाण्यासाठी. म्हणलो जर आता उद्या जर नोटीस नाही आली ना भाऊ तर लफडच होऊन जाईल आपल्या मागे. कारण एक तर आपले डिप्लोमाचे पेपर येऊ राहिले, त्यात आपले सुट्टे पण इतके झालेले आहे ना. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो होतो आत्याच्या घरी. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जाताना आपल्या अकाउंटला फॉलो करून टाका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये, त्यासाठी आधी फॉलो करून टाका.